दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लेट पण थेट देतोय. बाकी सर्व महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांना, माझ्या मित्रांना प्रत्यक्ष शुभेच्छा फोनवर वगैरे दिलेल्या आहेत. विषय असा आहे की सिंदखेड राजा मासाहेब जिजाऊंची नगरी आहे आणि इथे 12 जानेवारी रोजी मासाहेब जिजाऊ यांचे जन्मोत्सव आहे. या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व जिजाऊ भक्तांना व जे आदल्या दिवशी 11 तारखेला मशाल रॅली मध्ये जे महाराष्ट्रातून जिजाऊ ब्रिगेडच्या महिला येतात त्यांना भोजनाची व्यवस्था आमदार तानाजी सावंत साहेब, माजी मंत्री आरोग्य कुटुंब कल्याण यांच्यातर्फे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि जे जिजाऊ भक्त 12 तारखेला येतात त्यांना चहा, पोहे, नाश्ता आणि पाण्याचं 2 स्टॉल लावून राजवाडा परिसर आणि जिजाऊ सृष्टीवरती दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांच्या वतीने आम्ही इथे करत आहेत. जेवढे लाखो भक्त येतील त्यांना सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून जोपर्यंत वरचा कार्यक्रम जिजाऊ भक्त शेवट संध्याकाळी म्हणजे जे आलेल्या सर्व भक्तांना त्याची मोफत सेवा करत आहे. हे पण ह्या वर्षी चालू म्हणजे ह्या वर्षी आम्ही मोफत व्यवस्था केलेली आहे. पण मी गेले 7 वर्ष झालं सिंदखेड राजा येथे जिजाऊ जयंती निमित्त येत असतो. दरवर्षी हा उपक्रम असतो. पण या सिंदखेड राजाचा विकास काय आम्हाला दिसत नाही आणि ऐतिहासिक जे वस्तूचे पडणजडण झालेले आहे त्याच्या काय पर्यटन किंवा पुरातन खात्याकडून कुठलीही दुरुस्ती झालेली नाही दिसत. त्यामुळे हे खेदाची गोष्ट आहे. ज्या महाराष्ट्राला मासाहेब जिजाऊने एक आदर्श दिला घालून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या जिजाऊंनी घडवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर जिजाऊचं जन्मस्थळ हे पर्यटन स्थळ व्हायला पाहिजे होतं आणि हे पर्यटन स्थळ न होता या पर्यटन स्थळाचं का घोषित झालं नाही पर्यटन स्थळ म्हणून, म्हणजे कुणाचा नाकारतेपणा आहे. तर हे केंद्र आणि राज्य तुम्ही गळ्यात गळे घाला आणि ह्या मासाहेब जिजाऊंचं जे जन्मभूमी स्थान आहे इथं राजवाडा परिसर असेल. या सिंदखेड राजाचा विकास होणं काळाची गरज आहे. आणि ह्या बुलढाणा जिल्ह्याला जसं तुम्ही उस्मानाबादचं धाराशिव केलं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, तसं या बुलढाणा जिल्ह्याला मासाहेब जिजाऊंचं नाव देण्यात यावं. राज्य सरकारने या बुलढाणा जिल्ह्याचं मासाहेब जिजाऊंचं नाव द्यावं अशी मी एक मागणी करतो. आणि राजे लखुजी राजे जाधव यांच्या राजवाड्यामध्ये सीसीटीव्ही बंद आहेत आणि तिकीट मात्र चालू आहे. ही एक शोकांतिका आहे आणि सीसीटीव्ही बंद आहेत. आडगाव राजा येथे राजे लखुजी राजे यांचा राजवाडा आहे, त्याला पुरातन खात्याला नोंद नाही त्या आणि तिथे अवैध उत्खनन चालू आहे आणि अवैध उत्खननातून तिथं काय खजिना सापडतं का म्हणून चालू आहे आणि हे तात्काळ थांबणं गरजेचं आहे आणि या राजवाड्याचं जतन होणं गरजेचं आहे. या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांचा मी निषेध करतो. अहो, या महाराष्ट्रामध्ये लाखो जिजाऊ भक्त येतात. इथं त्यांनी सिंदखेड राजा येथे विकास आराखड्याची किंवा या 12 जानेवारीची बैठक घेणं गरजेची होती आणि या बैठक घेऊन जे महाराष्ट्रामधून जे जिजाऊ भक्त येतात त्यांची राहण्याची, बाथरूमची कुठलीही व्यवस्था नाही. आणि राज्य सरकारकडे माझी एक मागणी करतो किंवा विनंती करतो की जसं पंढरपूरला आषाढी आणि आषाढीला मुख्यमंत्र्यांची हास्य पूजा होते आणि कार्तिकेला उपमुख्यमंत्र्यांची हास्य पूजा होते, तरी दोन्हीतून एक 12 जानेवारीला पूजेला यावं आणि जर ह्याची परंपरा चालू करावी म्हणजे यांच्या लक्षात येईल. फक्त 12 जानेवारी आले की फक्त थोडंसं सुशोभीकरण दिसतंय. हजारो कोटीची घोषणा होती, निधी दिला जातो, पण निधी कुठं आहे, या निधीचं काय केलं जातंय ह्याचं पण तुम्हाला सांगतो लेखाजोखा झाला पाहिजे आणि ह्याचं ऑडिट झालं पाहिजे. मी काही तर राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, पण एक खंत वाटते एक चळवळीतील काम करणारा कार्यकर्ता म्हणून की इथं मासाहेब जिजाऊ आमचं श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धास्थानाचा तुम्हाला सांगतो विकास होणं गरजेचं आहे. या उत्खननातून भगवान विष्णूची मूर्ती सापडलेली आहे आणि त्या विष्णू भगवानाच्या दर्शनासाठी
ही भाविक भक्तांना खुलं केलं पाहिजे. त्याला कुलूप लावलंय. येणाऱ्या काळात 12 जानेवारीपर्यंत जर खुलं नाही केलं तर मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करून ते खुलं केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विकास आराखडा राजवाड्याचं जे विकास जतन रायगडावर जसं काम चालू आहे तसं इथलं विकास होणं गरजेचं आहे. जर हे नाही झालं तर आम्ही महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाची इथं बैठक घेऊन इथं मोठं आंदोलन उभा करू. आणि या पुरातन खात्याला पर्यटन खात्याला तुम्ही तुमचं एकत्रित करा. राज्य शासनाने या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार इथं येऊन विकास आराखड्याची बैठक किंवा हजारो कोटी निधी दिला म्हणतात, घोषणा करतात, पण प्रत्यक्षात शून्य इथे शून्य विकास आहे. आणि अजितदादाला बारामतीला हजारो कोटी निधी नेला जातो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या राज्यात राजकारण चालू जातं आणि माँसाहेब जिजाऊंच्या विकास आराखड्याला जर तुम्हाला सांगतो बगल दिली जात असेल तर मी सरकारचा निषेध करतो. अगोदर का याच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात? हे बघा, हितील लोकप्रतिनिधी, हितील राजकीय नेते मंडळींनी हा आवाज उठवला पाहिजे. आम्ही 400 किलोमीटरहून ही सेवा करण्यासाठी इथे येत असतो दरवर्षी आणि आम्हाला वर्षानुवर्षे हे असंच दिसतंय. म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातून खंत व्यक्त केली जाते. त्याच्या संदर्भात पण आम्ही आवाज उठवणार आहे. स्थानिक जे पुढारी नेते आहेत, जे आमदार खासदार आहेत, ते निष्क्रिय असं म्हणायचं तुम्हाला? हे बघा, मी त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही कारण मला इथं राजकारण करायचं नाही. पण तुम्हीच बा समजा काय आहे ते. त्यांनी विकास करायला पाहिजे. महाराष्ट्रात त्यांचे एक नाव ओळख झाली पाहिजे की राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊच्या मतदारसंघातला आमदार आहे, मी खासदार आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे की ह्यांनी डेव्हलपमेंट केलं, विकास केला म्हणून. नाही, पण जे मकरंद आबा पाटीलचा तुम्ही निषेध केला ते निष्क्रिय मंत्री आहे असं म्हणायचं? 100% मुंबईत बसून आदेश देताय तुम्ही. इथं येऊन का बैठक घेतली जात नाही? इथल्या प्रशासनाबरोबर बैठक घेतली पाहिजे होती. इथं तुम्हाला सांगतो सगळ्या लोकप्रतिनिधी इथल्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना बसून सगळ्या बारीक गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे होतं. या राज्याचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आषाढी वारी असून किंवा कार्तिकीला महापूजेच्या 3 दिवस आधी येऊन पाहणी करतात. काय वारकऱ्याला सुखसुविधा कमी आहेत तिथं मिटिंगा घेतात आणि हे पालकमंत्री मुंबईत बसून आदेश देतात. त्याच्यामुळे मी त्यांचा निषेध करतो. तुम्ही आता एकनाथ शिंदेचा विषय काढला. एकनाथ शिंदेची तुम्ही घोषणा ऐकली असेल, 2000 कोटी दिले, 3000 कोटी दिले. मग माँ जिजाऊंच्या विकासासाठी ते हजारो कोटी का देऊ शकतात? इथल्या लोकप्रतिनिधी त्यांना मागणी केली पाहिजे ना. आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस पैसे दिलेत ना इथं वरती आणि इथं सृष्टीवरती आणि इथं. बुलढाणा जिल्ह्याला 2 पालकमंत्री आहेत, संजय सावकारी पण आहेत, पालकमंत्री, त्यांचा निषेध करणार आहात? हे बघा, मी काय सांगतो, सह असू नाही तर पालकमंत्री असू, दोघांचा मी निषेध करतो. यांनी इथे येऊन बैठक घेणं गरजेचे होते आणि इथल्या प्रशासनाला फिरून स्वतः फिरून टॉयलेटची काय व्यवस्था करणार महिलांची? लाखो महिला येतात तिथं, त्यांची काय व्यवस्था, राहण्याची सोय काय, हे बघायला पाहिजे होतं. यांनी काहीच बघितलं नाही. इथं काही सुखसुविधा दिसत नाहीत. त्यामुळे मी दोघांचाही निषेध करतो. मुख्यमंत्रीचा निषेध करणार? मुख्यमंत्र्याचा कशासाठी करायचा? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं असं वाटत नाही तुम्हाला? मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो की पालकमंत्री इथं लक्ष देत नाही म्हणून आपण लक्ष देण्यात यावं अशी मी विनंती करतो. तुम्ही शेतकरी राज्याच्या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये नेहमी सातत्याने प्रश्न केला जातो. तुमच्या लक्षात आलं गेल्या 7 वर्षापासून तुम्ही येता, गर्दन कारभार सोडता, कुठल्या प्रकारचं प्रशासनाचं शासनाचं लक्ष नाही. यासाठी मराठा क्रांती मोर्चा वर्षभर किंवा आता पुढील काळामध्ये काय मोठं आंदोलन उभं करणार आहे? 100% करणार आहे. आता आम्ही लवकरच इथं राज्याची बैठक घेऊन इथं का डेव्हलपमेंट केलं जात नाही याचा जाब विचारणार आहे आणि सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन उभं करणार आहे. आणि येथील सर्व मंडळीला जिल्ह्यातले मी आवाहन करतो की महाराष्ट्रातून एवढे जिजाऊ भक्त येतात. इथं तुम्हाला सांगतो डेव्हलपमेंटचा खूप प्रश्न आहे. इथं पार्किंग नाही आलेल्या लोकांना गाड्या वगैरे लावण्यासाठी आणि इथं टॉयलेट नाहीत महिलांना, युवकांना किंवा सुखसुविधा नाहीत. त्याच्यासाठी आपण आवाज उठवा, आम्ही तुमच्या सोबत आहे. इथं राजकारण म्हणून नाही, एक भक्त म्हणून आमची सेवा करण्याची इथं इच्छा आहे आणि सेवेच्या अनुषंगाने आमच्या कुठंतरी पोटतिडकीने आम्ही तुम्हाला बोलतोय. आम्हाला चित्र स्पष्ट समोर दिसते. म्हणून दरवर्षी हे आयोजन समिती म्हणजे मराठा सेवा संघ आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाचा अभाव जाणवतो. म्हणजे अनेक किलोमीटर अंतरावर पोलीस गाड्या अडवतात आणि परिणामी काय होतं की बऱ्याचशा जिजाऊ भक्तांना मग ते
दर्शन न करताच परतावं लागतं. यावर्षी तुम्ही काही पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहात का? नाही, मी नाही घेणार. कारण का पालकमंत्र्याचं काम होतं इथं. या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून कोण आहे? पालकमंत्री. त्यांनी इथल्या प्रशासनाशी, इथल्या समितीशी, इथल्या चळवळीतल्या तुमच्यासारख्या पत्रकार बांधवांशी बैठक घ्यायला पाहिजे होत्या. उपाययोजना करण्यासाठी सूचना करायला पाहिजे होत्या. त्यांनी केलेच नाहीत. त्यामुळे मी त्यांचा निषेध केलाय. तर दोन्ही पालकमंत्री ज्या जिल्ह्यामध्ये सध्या असतील तिथं तुमचे कार्यकर्ते त्यांना घेराव वगैरे घालणार आहेत का? हे बघा, हे वेळ नाही सध्याचा घेराव घालण्याचा. आम्ही ह्याचं मोठं आंदोलन उभा करणार आहे आणि ह्यांना जाब विचारणार तर आहेच. पण मराठा क्रांती मोर्चाची राज्याची बैठक घेणार आहे लवकरच 12 जानेवारी संपल्यानंतर. आणि मग हेच तुम्हाला सांगतो, यांनी कुठं कुठं काय काय यांनी चुका केल्यात ह्या संदर्भात आम्ही हे आंदोलनाचा इथून इशारा देणार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला.